हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल दुकानदारी मनीषा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेमी पॅडेड ब्रा दाखवणार आहे. म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅडेड ब्रा दाखवल्या होत्या, ज्या की अभिनव कंपनीच्या होत्या आणि त्या प्रिंटेड होत्या. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेअर चॉईस या कंपनीच्या सेमी पॅड ब्रा दाखवणार आहे. तर बऱ्याचशा लेडीज माझ्याकडे येतात, तर त्या विचारतात की मी पॅडेड ब्रा घेतली तर माझी ब्रेस्ट खूप जास्त दिसेल का, किंवा खूप म्हणजे दिसायला खूप वाईट दिसेल का, असं मला विचारत असतात. पण तसं काही नाही आहे, त्यांचा गैरसमज असतो. मी त्यांना सांगते पण वारंवार, जर तुम्ही एखाद्या 30 साईजच्या लेडीजला जर घातली किंवा हेवी पॅडेड ब्रा घातली तर तिची ब्रेस्ट मोठी दिसणार नाही, कारण तिची ब्रेस्ट असताना छोटी आहे. तर पॅडेड घातल्यामुळे फार सर एक अर्धा इंचाचा वगैरे फरक पडत असेल, किंवा फार तर 1 इंचाचा फरक पडेल, पण जास्त काही अवाच्या सव्वा असा साईज ती दिसणार नाही आहे. आता ज्या लेडीज प्लस साईजमध्ये आहेत त्यांची जेवढी ब्रेस्ट आहे ती तेवढी दिसणारच आहे. पॅडेड ब्रा घातल्यामुळे अजून जास्त मोठी होणार किंवा मोठी दिसणार, हा एक गैरसमज आहे लेडीजचा. तर सगळ्यात अगोदर तो काढणं गरजेचं आहे. फरक एवढाच आहे की पॅडेड ब्रा घातल्यामुळे आपल्या ब्रेस्टचा जो शेप आहे तो व्यवस्थित दिसतो बघायला पण, आणि आपल्याला सुद्धा स्वतःला सुंदर वाटतात घातल्यानंतरनं. दिसायला पण छान दिसतात, कम्फर्टेबल असतात. प्रत्येक टॉपमध्ये किंवा ड्रेसमध्ये जर तुम्ही घालत असाल, साध्या ब्रा घातल्या तर ते आपले सेंटर पॉईंट हायलाईट होतात. ते होऊ नये म्हणून बऱ्याचशा ज्या मुली आहेत, टीनेज मुलीसुद्धा हल्ली पॅडेड ब्राकडे वळायला लागलेल्या आहेत, घ्यायला लागलेल्या आहेत. पण ज्या काही मोजक्या लेडीज असतात त्यांचा हा गैरसमज आहे, आणि तोच मला ह्या व्हिडिओतून दूर करावासा वाटतो. कारण मी असे कस्टमर खूप सारे फेस करते, दुकानात पण येतात. त्यामुळं मला सांगायचं आहे की असा काही नाही आहे, पॅडेड ब्रा वापरल्यामुळे तुमची ब्रेस्ट साईज मोठी दिसणार नाही आहे. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. आजच्या ज्या ब्रा दाखवणार आहे मी त्या फेअर चॉईसच्या आहेत आणि सेमी पॅडेड ब्रा आहे. म्हणजे ज्यांना पॅडेड ब्रा वापरायची नाही आहे अशा लेडीजसाठी हा एक चांगला चॉईस असणार आहे. हे बघा, ही पॅडेड ब्रा आहे. आता ही 30 साईजची ब्रा आहे. आपल्याकडं ह्या ज्या पॅटर्नच्या ब्रा आहेत त्या 30 ते 40 साईजपर्यंत अवेलेबल आहेत आता. तर हे बघा, हे जे पाठीमागून जे येणार आहे हे पूर्ण नेटचं वर्क आहे, इथून इथंपर्यंत, आणि 2 हुकचं असणार आहे, मागे 2 हुक असणार आहेत. बेल्ट पण जो रेग्युलर ब्रा आपल्या असतात त्या साईजचाच बेल्ट आहे. हा ॲडजस्टेबल आहे आणि रिमूवेबल नाही आहे, म्हणजे तुम्ही ह्याचा स्ट्राप काढून दुसरे तुम्हाला पाहिजे तसे स्ट्राप याला लावू शकत नाही आहात, त्यामुळे हा तुम्हाला काढता येणार नाही. पण जर ब्रा कमी जास्त म्हणजे मोठी किंवा छोटी झाल्यास तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता. कमी जास्त देण्यासाठी ब्रा होण्यासाठी इथं ॲडजस्टमेंट दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये एकूण 6 कलर आहेत, ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा. आणि पॅडेड म्हणाल तर एकदम हे पॅडेड नाही, याच्यामध्ये पॅड नाही आहे, सेमी पॅडेड ब्रा आहेत. म्हणजे हे जे मटेरियल आहे हे कापडच आहे, पण हे एकदम जाड आहे. त्याच्यामुळं जे आता सेंटर पॉईंट असतात ते जास्त हायलाईट होणार नाही. काही मुली किंवा लेडीज अशा असतात की त्यांना पॅडेड ब्रा वापरायला आवडत नाही, म्हणून त्या साध्या ब्रा वापरतात. आणि टाईट ड्रेस घातल्यानंतरनं ते जे आपले सेंटर पॉईंट असतात ते हायलाईट होतात, ते 4 चौघामध्ये व्यवस्थित दिसत नाही, किंवा आपल्या बऱ्याचदा लक्ष नसतं आणि ते हायलाईट होत असतात, ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही. म्हणून एक तर पॅडेड ब्रा वापरा, नाहीतर मग हा सेमी पॅडेड ब्रा हा एक चांगला पर्याय आहे त्याच्यासाठी. तर मी तुम्हाला ह्याचे कलर दाखवते ना. पॅडेड ब्रा आवडत नाही आहे त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे बघा, कारण घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे. लुक बघा तुम्ही फक्त याचा ब्राचा, खूप छान आहे. आणि ह्याची जी प्राईस असणार आहे ती 270 MRP आहे ह्या ब्राची. क्वालिटी म्हणाल तर खूप छान क्वालिटी आहे, बघू शकता. त्याच्यानंतरनं हा पुढचा कलर जो आहे तो बेबी पिंक. हे बघा, हे जे पीसेस आहेत हे सगळे ब्रायडल पीसेस आहेत. म्हणजे ह्याच्यातले जे कलर आहेत ना ते एकदम ब्रायडल कलर आहेत सगळेच्या सगळे. असं नाही की ब्रायडल्स याला घालेल, म्हणजे ज्याला आवड आहे ते लोक म्हणजे त्या लेडीज यूज करू शकतात ह्या. त्याच्यानंतर नेक्स्ट जो कलर आहे आपला मरून कलर आहे, मी दाखवते बघा. हे बघा, मरून कलर एकदम फ्रेश. हे बघा, मरून कलर दिसायला पण छान सुंदर दिसतं एकदम. आपल्याकडे पॅन्टीज म्हणाल तर पॅन्टीसुद्धा ह्याच्या बरोबरीने मॅचिंग ह्या पॅटर्नमध्ये ब्रासो मटेरियलमध्ये किंवा नेट मटेरियलमध्ये मिळतील, पाहिजे तशा म्हणजे साईजनुसार अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर हा मरून कलर आहे. याच्यामध्ये एकूण 6 कलर आहेत, ते सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हा राणी पिंक कलर आहे बघा, कसला भारी दिसतंय, फ्रेश आहे एकदम. त्याच्याबरोबर मॅचिंग पॅन्टीसुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे ह्याच टाईपच्या. म्हणजे खाली जी ही लेस दिलेली आहे, नेटचं हे दिलेलं आहे ना, त्या टाईपमध्ये आपल्याकडं पॅन्टी मिळतील. त्यामुळे ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी माझ्या शॉपला व्हिजिट करा. आणि ज्या टाईपच्या तुम्हाला ब्रा हव्या असतील
तुमची रिक्वायरमेंट माझ्या शॉपमध्ये नक्की पूर्ण केली जाईल. जशा तुम्हाला हव्या तशा ब्रा नक्की मिळतील. सो एकदा माझ्या शॉपला नक्की विजिट करा. हा जो आहे हा अबोली कलर आहे बघा, अबोली कलर आहे. मागून पण बघा सेम कापड आहे. असं काही नाही आहे की जे आतलं कधी कधी हा आतला पोर्शन असतो काही काही ब्रांडचा तो वेगळा असतो, पण ह्याचं तसं नाही आहे. सेमी पॅडेड ब्रा आहे, पण जो फील जो आहे तो पॅडेड ब्राचाच मिळणार आहे हे घातल्यानंतरनं, आणि सेंटर पॉईंट वगैरे आपले हायलाईट होणार नाहीत. त्याच्यानंतर हा शेवटचा कलर जो आहे तो गोल्डन कलर. त्याच्यामध्ये ब्लॅक कलर तेवढा आलेला नाही आहे, म्हणजे काही याच्यामध्ये व्हाईट कलर आहे पण ब्लॅक तेवढा आलेला नाही आहे. तर हे बघा हा गोल्डन कलर, म्हणजे बऱ्याच वेळा हा प्रेफर केला जातो. स्किन कलर आहे हा, त्यामुळं लेडीज ज्या आहेत त्या जास्त प्रेफर करतात की जेणेकरून ब्राचा स्ट्राप वगैरे दिसला किंवा ट्रान्सपरंट टॉप वगैरे काही घालण्यात आलं तर वेगळं काही दिसू नये म्हणून हा कलर प्रेफर करतात. तर मला सांगा तुम्हाला ह्या ब्रा कशा वाटल्या आणि माझा व्हिडिओ कसा वाटतोय तेही कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.